नावात काय आहे असं म्हणतात, पण इथे नावातच सगळं आहे. ओळख, राजकारण आणि आता तर निधी सुद्धा. छत्रपती संभाजीनगरात नामांतराचा वाद पुन्हा पेट घेतोय. नेमका हा वाद आहे काय आणि यावेळेस कुठली गोष्ट त्याला निमित्त मात्र ठरली आहे, बघूयात. शहराचं नाव बदललं, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं, निर्णय झाला, शिक्कामोर्तबही झालं, पण वाद मात्र अजूनही संपलेला नाहीये. आता याच वादाला नवं वळण लागलंय आणि त्याला कारण ठरलंय भाजपनं घेतलेला निर्णय. औरंगाबाद लिहिणाऱ्यांना निधी नाही अशी स्पष्ट ताकीद देण्यात आली आहे. निधी हवा असेल तर छत्रपती संभाजीनगर असंच लिहा, असा निर्णय स्थायी समिती अध्यक्ष अनिल मकरिये यांनी जाहीर केलाय. मी त्यांना क्लिअर कट सांगितलं, छत्रपती संभाजीनगर ते पत्रावर असलं तर तुम्हाला मदत करणार आहे, नाही तर मदत करणार नाही. काँग्रेस असो, वगैरे वगैरे पार्ट्या असो, इस्लाम पार्टी असो, MIM असो, छत्रपती संभाजीनगर हे लिगल झालेलं आहे, तुम्हाला लिहावं लागेल, तर तुम्हाला मदत करेल, नाही तर काम तुमचं होणार नाही. टाळताय. त्यांना आजही वाटतं की औरंगाबाद होणार, असं काही होणार का? तुम्हाला वाटतं का होणार का? नाही होणार. पण या निर्णयावर MIM आक्रमक झाली आहे. त्यांनी सरळ विरोधाचा झेंडा उचललाय. जेव्हा शहराचं नाव औरंगाबाद होतं तेव्हा भाजप, शिवसेना संभाजीनगर लिहायचे. त्यांना तेव्हा निधी मिळाला, मग आम्हाला आता का नाही, असा सरळ सवालच MIM ने केलाय. इतकंच नाही तर प्रत्येक पत्रात औरंगाबाद असणारच, नाव बदलणार नाही आणि भूमिकाही, असा थेट पवित्रा MIM ने घेतलाय. काही लोक कोर्टात गेले, काही लोक इकडे गेले. काय झालं? लिगल झालाय तर झालाय. आता छत्रपती संभाजीनगर होणार झालेलं आहे, पत्र छत्रपती संभाजीनगर तर लागेल, तर तरच त्यांचं काम होईल. त्याशिवाय निधी नाही, निधी नाही. आणि दुसरा, टॅक्स भरला नाही, तिथं टॅक्स वसुली झाली नाही, तिथं बी विकासाचे काम करणार नाही. याबाबतचा निर्णय पक्का आहे. उस वक्त के अंदर भी, चाहे हमारे कॉर्पोरेटर्स रहो, चाहे विरोधी पक्ष नेता रहो, या मेरे खुद के पिताजी रहो, जो उस वक्त 2009-10 में 8-9-10 में चेयरमैन थे, तब भी जब आप आपके लेटरेट के ऊपर संभाजीनगर लिखकर भेजते थे, तब भी हम लोग आपका काम किया करते थे. मेरे पिताजी ने भी, चेयरमैन साहब, आपके कई सारे काम किए हैं जब वो चेयरमैन हुआ करते थे, और तब आपके लेटरेट के ऊपर छत्रपति संभाजीनगर लिखा हुआ होता था, और उसके होने के बावजूद भी हम आपका काम करते थे. राजकीय संघर्ष आता उघडपणे समोर आलाय. एका बाजूला भाजप तर दुसऱ्या बाजूला MIM. नामांतराचा वाद शांत होताना दिसत होता, पण या नव्या निर्णयामुळे तो पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निधीवरून राजकारण आणि नावावरून संघर्ष, यामुळे पुढील काही दिवस शहरामध्ये राजकीय तणाव राहण्याची चिन्ह आहे. प्रश्न फक्त नावाचा नाही, तो आहे विचारांचा, ओळखीचा आणि राजकीय अस्तित्वाचा. छत्रपती संभाजीनगरात नावाचा हा संघर्ष आता आणखी किती तापणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर.